नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख यांच्या संयुक्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन, तसेच कुमारी बहन मायावतीजी यांचा वाढदिवस व भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंतेश्वरी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती, तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर रेखा चव्हाण, प्राध्यापक शकीला शब्बीर शेख यांची उपस्थिती होती. प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महान स्त्रियांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनीषा कांबळे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. सौ सीमा खंदारे यांनी दीपपूजा केली. कुसुम गायकवाड, संगीता जोगदंड, पुष्पा डोंगरे यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी वाघमारे यांनी केले. प्रतीक्षा बाबरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर गंगामणी खंदारे, सुमन टोंपे, कल्पना माने, रत्नमाला खंदारे, पद्मा सोनटके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉक्टर रेखा चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले हिंदू कोड बिल व महिलांचा विकास यावर, तर प्राध्यापक शकीला शब्बीर शेख यांनी क्रांतिकारी महान स्त्रियांचे समाजकार्य व वर्तमान स्त्रिया याविषयी उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या 5 महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. 70 महिलांना भारतीय संविधान ग्रंथ व सहभागी महिलांना पेन व पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राणी धोंगडे यांनी केले. हा कार्यक्रम अतिशय थाटात संपन्न झाला. कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. सुरुवातीला खरं तर इथे येऊन मला इतकं चांगलं वाटलं की महिला पण आज म्हणजे जे काही आपले महामानवांची जयंती असेल किंवा हळदी कुंकाचा जो पॅटर्न आहे, रुटीन जे पारंपरिक पॅटर्न आहे, त्याला बदलून त्यांनी आज पुस्तक संविधानाचं वाटप केलं. म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो भारत आहे तो आता मला वाटतं की साकार होत आहे. म्हणजे जेव्हा महिला एवढी जागरूक होते तर निश्चितपणे मला असं वाटतं की उद्याचं जे भविष्य आहे निश्चितपणे चांगलं होईल आणि यांचा आदर्श प्रत्येक महिलांनी हळदी कुंकू सादर करताना घ्यायला पाहिजे. आज लोकांना कोणत्या वस्तूंची गरज नाही आहे, तर आज लोकांना संविधानाची गरज आहे. आज जे भारतावर जे चालू आहे त्यासाठी संविधान मोहीम ज्या या महिलांनी सुरू केली, इतरांनी अनुकरण करावं. ठिकाणी हळदी कुंकवाच्या माध्यमातून प्रबोधनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला तो कार्यक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे आणि रोहिदास सेवा मंडळ समाजाच्या ज्या काही कार्यकर्त्या आहेत, सदस्य आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आज त्यांनी या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आणि सोबत संविधान पुस्तकाचे वाटप केले, जे की प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान असणे गरजेचे आहे आणि त्यांचे वाचन होणे गरजेचे आहे. या उद्देशाने त्यांनी प्रत्येक महिलेला संविधान पुस्तिका देऊन हा कार्यक्रम सुरू केला आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये होत राहावेत अशी एक आशा व्यक्त करते. या ठिकाणी गुरु रविदास महिला समाज मंडळातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांनी भरभरून भाग घेतलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंतेश्वरी मॅडम यांनी सुद्धा अध्यक्षस्थान चांगल्या प्रकारे भूषवून महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच या कार्यक्रमासाठी डॉक्टर रेखाताई दत्तात्रय चव्हाण या सुद्धा महिलांना इतकं छान अगदी सोप्या सुटसुटीत भाषेत मार्गदर्शन करून महिलांचं खूप मन परिवर्तन केलं, जेणेकरून त्यांनी कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात कसं वागावं, माता जिजाऊ कशा वागल्या, बालकांना कसं घडवलं, त्या पद्धतीनं प्रत्येक स्त्री आज या मुलांना घडवल्या पाहिजे, संस्कार केले पाहिजेत. TV चॅनल हे त्यांनी बंद करून आपल्या मुलांना वेळ द्यावा हे त्यांनी अत्यंत तळमळीनं महिलांना मार्गदर्शन केले आणि निश्चितच हे मार्गदर्शन आमच्या सर्व महिला, तळागाळातील महिला हे स्वीकारतील, त्यातून सुधारणा होईल. त्याचप्रमाणे शकीला शेख शब्बीर यांनी सुद्धा अत्यंत क्रांतिकारी महिलांच्या पूर्ण महिलांसाठी मार्गदर्शन करून महिलांचे मन असे प्रफुल्लित केलेले आहेत. महिलांचा ब्रेनवॉश केल्यासारखं त्यांना झालेला आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आजच्या कार्यक्रमाचं यशस्वीता या 2 महिला वक्त्यांनी भरपूर प्रकारे मार्गदर्शन करून सामाजिक क्रांती बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हाच वारसा जिजाऊंचा आहे, हाच वारसा महिला सावित्री मातेंचा आहे आणि शेख फातिमाबीचा आहे. हा वारसा खऱ्या अर्थाने आम्ही पुढे चालवत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि कार्यक्रमाची सांगता बक्षीस रूपाने होऊन 5 साड्या ह्या वाटप केलेल्या आहेत. कैलासवासी जयाबाई गंगाराम गिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्या 5 महिला येणाऱ्या आहेत सुरुवातीला, त्यांना ह्या साड्या देऊन त्यांचा सन्मान करून सत्कार करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्याचबरोबर बाकी महिलांना संविधान देऊन सत्कार केलेला आहे. तसेच काही महिलांना पर्स वाटप करून गुलाब पुष्प देऊन सर्व महिलांचा यथोचित सन्मान सत्कार करून पुष्पगुच्छ देऊन तिळगुळ आणि हळदी कुंकू देऊन स्वागत सत्कार करून समारोप झालेला आहे. आणि खरोखर या कार्यक्रमाची सांगता ही खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. याचा आम्हाला या पूर्ण समिती गुरु रविदास महिला समिती मंडळाने यात कष्ट घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. त्यांचा मला अभिमान वाटतो. अशाच प्रकारचे कार्य आम्ही दरवर्षी करत राहणार आहोत. प्रेक्षकांना माझा नमस्कार. गुरु रविदास समाज महिला मंडळाच्या वतीने आम्ही आज राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती मुक्ता साळवे आणि फातिमा शेख यांचा जयंती महोत्सव आणि तसेच बहीण मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा हळदी कुंकवाचा म्हणून कार्यक्रम ठेवलेला होता. आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत आपल्या सर्वांच्या वतीने एकदम व्यवस्थित सुरळीतरित्या पार पाडलेला आहे. या कार्यक्रमासाठी अंत्यश्री नरसिंग सूर्यवंशी ह्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या होत्या आणि प्रमुख वक्त्या रेखा दत्तात्रय चव्हाण आणि शकिला शबीर शेख ह्या लाभलेल्या होत्या. यांनी संविधानाबद्दल बरीच अशी माहिती महिलांना दिली. तसेच मी इथे बाकी महिलांनीही उपस्थिती नोंदविली आहे. काही जणांनी मनोगती अतिशय सुंदर व्यक्त केलेले आहे. मी आमच्या गुरु रविदास समाज महिला मंडळ यांच्या वतीने इथे उपस्थित सर्व पाहुण्यांचे च्या वतीने आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय संविधान, जय भारत, जय भीम. आजचा हा कार्यक्रम गुरु रविदास समाज महिला मंडळ आयोजित होता. तिथे आम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती, जिजाऊची जयंती आणि फातिमा शेख यांची जयंती, मुक्ता साळवे यांची जयंती हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आणि बहिणजीचा वाढदिवस घेण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अंतेश्वरी मॅडमची उपस्थिती लाभली होती. अंतेश्वरी सूर्यवंशी मॅडमची प्रमुख वक्त्या म्हणून शकिला शेख मॅडम होत्या, सौ रेखाताई चव्हाण होत्या. त्यांची मार्गदर्शन आमच्या महिलांना खूप छान केलेलं आहे. आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. महिलांना साड्या, संविधान आणि पर्स असे वाटप झालेले आहे. आणि आता अल्प उपहाराचा कार्यक्रम आहे शेवटचा. तो कार्यक्रम हा आमचा खूप छान रीतीने साजरा झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आणि सर्व समाज महिलांची मी उपस्थितीबद्दल आभार मानते. असंच आम्हाला सहकार्य करत राहा आणि कार्यक्रमाला सहभागी होत राहा. जय रविदास. आजचा हा कार्यक्रम आमचा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. त्यामध्ये सर्व महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि सहभाग केला. त्याबद्दल मी सर्व महिलांचे आमच्या गुरु रविदास समाज महिला मंडळातर्फे आभार मानते. दरवर्षी आम्ही कार्यक्रम हा खूप मोठ्या स्तरावर घेतो. खूप मोठे सगळ्यांनी सहकार्य केले आम्हाला याबद्दल, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. जय रविदास, जय भीम.